इचलकरंजीचे प्रोसेस सांडपाणी पंचगंगा नदीत सोडण्यात येऊ नये यासाठी संतप्त आंदोलकांनी शिरोळ तहसीलदारांसह इचलकरंजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तब्बल 3 तास तहसीलदारांच्या दालनातच कोंडून ठेवलं। त्यात तहसीलदार अनिलकुमार हेळकर, इचलकरंजी महापालिकेचे अभियंता बाजीराव कांबळे व पर्यावरण विभागाचे अधिकारी अंकुश पाटील, क्षेत्रीय अधिकारी रोहिदास सातकर, पियुष जाधव यांचा समावेश होता। यातून मार्ग काढण्यासाठी आमदार, खासदार, आंदोलक व प्रशासन यांची तहसीलदारांच्या दालनात बैठक झाली। त्यात सांडपाणी सोडण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होत नाही तोपर्यंत CETP युनिटचा इनलेट पंप बंद करण्याचा निर्णय झाला। यामुळे आंदोलकांनी उद्यापासून इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्याचं आंदोलन स्थगित केलं। पंचगंगेच्या पात्रात काळ्या ओढ्यातून प्रोसेसधारकांचं सांडपाणी सोडणं बंद करावं यासाठी कुरुंदवाड येथे धरणं आंदोलन सुरू होतं। आंदोलकांनी उद्यापासून इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखणार असल्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर शिरोळ येथील तहसील कार्यालयाच्या दालनात आंदोलक व प्रशासनाची सायंकाळी 4 वाजता बैठक सुरू झाली। या बैठकीस खासदार धैर्यशील माने व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते। पंचगंगा नदीमध्ये काळ्या ओढ्यामध्ये येणारं सांडपाणी बंद केलं जाणार नाही तोपर्यंत इथून कुणीही बाहेर यायचं नाही अशी भूमिका आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह आंदोलकांनी घेतली। काही आंदोलकांनी बैठकीतून बाहेर येत तहसीलदारांसह अधिकारी व आंदोलकांना कोंडून घातलं। आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, राकेश जगदाळे, सुनील कुरुंदवाडे, आयुब पट्टेकरी, विश्वास बालीघाटे, सुनील कांबळे, नागेश काळे, रशीद मुल्ला, भूषण गंगावणे आदी प्रमुख उपस्थित होते। पंचगंगा नदीमध्ये काळ्या ओढ्यामधून येणारं सांडपाणी बंद केलं जाणार नाही तोपर्यंत इथून कुणीही बाहेर यायचं नाही अशी भूमिका आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह आंदोलकांनी घेतली। काही आंदोलकांनी बैठकीतून बाहेर येत तहसीलदारांसह अधिकारी व आंदोलकांना कोंडून घातलं। प्रोसेसधारकांचं सांडपाणी सोडण्यासाठी 106 एकर जमिनीची आवश्यकता आहे। सध्या प्रोसेसधारकांकडे पुरेशी जमीन नाही, यामुळे सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याची बाब आंदोलकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। यामुळे CETPचा इनलेट पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच पाणी उपशाबाबतचं सध्याचं रीडिंग सर्वांच्या समक्ष घेण्याचं ठरलं। CETP प्रोसेस बंद ठेवणार। CETP व प्रोसेस उद्योग यांच्याकडे सांडपाणी सोडण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रोसेस व CETP प्लांट बंद ठेवण्याचं लेखी आश्वासन इचलकरंजी महापालिकेचे अभियंता तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं। मराठी S न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।